नमस्कार. आवाज जनतेच्या या पुढारी न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आवाज जनतेच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जनतेच्या मनातील भावना, त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. नागपूर शहरात अलीकडच्या काळात सिमेंट रस्त्यांचं मोठ्या प्रमाणात जाळं विणण्यात आलेलं आहे. या सिमेंट रस्त्यांच्या बाबत नागपूरकरांना काय वाटतं, त्यांच्या काय भावना आहेत, त्यांची मतं काय आहेत, हे जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. तर चला पाहूया आवाज जनतेच्या नागपूरकरांच्या मनात काय आहेत सिमेंट रस्त्यांच्या बाबत भावना. निव्वळ सिमेंट रोड जे बनवण्याचे कार्यक्रम जे सुरू आहे सरकारतर्फे ते एकंदरीत चुकीचे आहे. ज्यांची हाईट वाढलेली आहे, लोकांचे घर खाली गेलेले आहे, त्यांच्या घरात सर्रास पाणी घुसत आहे. जसे म्हाडा कॉलनी आमची LIG 192 वाली आहे, तिथे पाऊस जो आला होता याच्यापूर्वी आज 15 दिवसाआधी पूर्ण पाणी घरामध्ये गेलेलं आहे आमच्या. आणि ते कोणी ऐकायला तयार नाही तर घराची रोड झाला उंच, घर झाले खाली. त्याच्यानंतर आता सरकार कोणी ऐकायला तयार नाही. आता आमच्या घरात पाणी घुसलेलं जे आहे, नुकसान आमचं झालेलं आहे आणि कोणी भरपाई द्यायला तयार नाही. याच्यावर आता सरकारने विचार करावा आणि त्याच्यात काय करायचं. आणि मेन कारण जे नागपूरचं जे झालेलं आहे, ह्या सिमेंट रोडमुळे सगळे प्रॉब्लेम वाढलेले आहे. हे जे पाहतो आपण लोक, डेव्हलपमेंटच्या नावावर सिमेंट रोडच्यामुळे सगळ्या घरांचे नुकसान होत आहे आणि कॉलनीत अतिशय म्हणजे नुकसान होत आहे. 1 तास 2 तास अर्धा तास पाऊण तास पाणी आलं की पूर्ण घरात पाणी घुसतं. पूर्ण रोडचं पाणी आणि सिमेंटचं जे रोडचं प्लॅनिंग जे केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे. सर्व स्लोप घरात काढलेलं आहे त्या लोकांनी. आता याच्यावर विचार करून प्रशासनाने काय करायचं ते ठरवावं. माझी समस्या आहे, इथून व्यवस्थित रोड करावा, हे DP व्यवस्थित करून घ्यावी इथली. कारण मी काल इथे जोरदार पडली, माझे हात टोंगळा कमरेला लागला, डोळ्याचा चष्मा फुटला. याचा काय आता करायचं सांगा, तुम्ही सांगा मला, बाकी काही नाही. इथे का 42 वर्ष झाले इथे राहायला. हे सर्व वस्ती आमच्या समोर झालेली आहे. चुकतं म्हणजे तुम्ही व्यवस्थित कामच नाही करत. इकडून काम केलं, तिथे एवढा मोठा गड्डा पडला, एवढं पाणी होतं तरी त्याच्यात नेऊन माती भरले. आता 2 वर्षांनी तेच काम तुम्ही पुन्हा परत करा. हे म्हणजे जनतेचं नुकसान आहे ना. आणि होटिंगचं समोर आली असे हे परिस्थिती आहे. आम्ही करून राहिलो कामं किती सुंदर असं आहे. त्याच्यासाठी माझी नम्र विनंती आहे तुम्हा लोकांना की व्यवस्थित दर्जाचे व्यवस्थित कामं करा. आज मी पडली, सांभाळून घेतलं. एखादा लहान शाळेचा विद्यार्थीचे पडला असता तर काय गती झाली असती, किंवा माझ्या छातीला खूप लागलं असतं, काय परिस्थिती झाली असती सांगा. लाखांना पैसा मलाच खर्च करायला लागला असता ना. सांग दादा, सिमेंट रोडचा फायदा जे गडकरी साहेबांनी म्हटलं की 200 वर्ष आपल्याला मेंटेनन्सची गरज नाही राहत, पण तसं पाहिल्या गेलं तर सिमेंट रोडच्या हाईट वाढवल्या आहे, त्यामुळे घरात पाणी येत आहे. जे साईडला सिवेज लाईन नाल्या आहे त्याच्यावरती MECBचे पॉईंट बनलेले आहेत, चेंबर बनलेले आहेत. MECBने आपलं स्ट्रक्चर उभं केलं आहे, त्याच्यामुळे ते ब्लॉक झालेले आहेत. पाणी जे आहे ते नालीत न जाता आमच्या घरात पाणी येऊन राहिलेलं आहे. जे नियोजन पद्धतीने जे काम पाहिजे नव्हतं ते तसं काही काम इथे झालेलं नाही आहे. सिमेंट रोड झाल्याने झाला आमच्या इथे ब्रिज बनत आहे. ब्रिजचं जे काम आहे ते आपण पाहू शकता की निकृष्ट दर्जाचं आणि सेन्सलेस एकदम ब्रिज TNT कंपनी इथे काम करत आहे. TNT कंपनीचं काम एवढं जोरदार आहे. NMC सोबत त्यांचं काही काय सुरू आहे माहीत नाही. ड्रॉइंग दिले नाही दिले काय म्हणताय. त्यांनी जे जुन्या आमच्या सिवेज लाईन आहे त्या सुद्धा त्यांनी फोडून ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे जिकडे तिकडे सर्व चेंबर झाले ब्लॉक. चेंबरच्या गडरच्या चेंबरच्या वरती पाणी येतं आणि रोडवर वाहतं आणि रोडमुळे सिमेंट रोडमुळे ते आमच्या घरात पाणी येतं. 6-6 तास ते पाणी घरात तसंच गडरातलं पाणी आमच्या घरात राहतं. घरात लहान मुलं आहेत, वयोवृद्ध लोक आहेत, सर्वांना बिमारीचा त्रास होतोय. सरकारने थोडासा विचार करावा आपण काय करत आहे आणि काय नाही. या कॉलनीमध्ये राहून जवळपास 45 वर्षाचे जास्त झालेले आहे. आजपर्यंत रोडचं काम सुरू होण्याच्या आधी कधीच असा प्रॉब्लेम आला नाही. थोडा जरी पाऊस आला तर ते पाहून राहिले तुम्ही. इथे ज्या कंपनीने हे काम करून राहिले त्यांनी मेन लाईनवर तिथे एक पिलर डॅमेज, हे पाईप डॅमेज केला आहे आणि त्याच्यामुळे त्या लिकेजमुळे नुसती दुर्गंध आहे आणि इथे डासांचा प्रकोप खूप वाढलेला आहे. सिमेंट रस्त्यांमुळे कमीत कमी म्हणजे जेवढं ज्या पद्धतीने फायदा पाहिजे तो फायदा तर काही इथे कॉलनीवाल्यांना दिसून नाही राहिला आहे. आणि त्यामुळे हे जी उंची वाढली आहे त्याच्यामुळे लोकांच्या घरामध्ये, आमच्या घरामध्ये काय नाही, या गडरचा खूप वास होऊन राहिला आहे. म्हणजे असा हे होऊन राहिला आणि डास खूप वाढलेले आहे. तर हे काम त्यांनी लवकरात लवकर आणि प्लॅनिंगनी करावं. नाही इथे आता दिसूनच राहिलं ना, आज इथे खोदलं, उद्या तिथे खोदलं, परवा तिथे खोदलं.
म्हणजे जे प्रॉपर एक लिंकमध्ये काम सुरू पाहिजे ते इथे नाही आहे. सिमेंट रोड आणि पूल बनवून राहिले हे तर एक चांगलंच काम आहे, पण ज्या पद्धतीने हे काम करत आहे म्हणजे यांचं संगमत नाही आहे. जसं कॉर्पोरेशनच्या लाईन आलेल्या आहे, कॉर्पोरेशनच्या लाईन आहे, नळ्याच्या लाईन आहे, त्यांच्याशी यांचं संमगत नाही आहे. कोणी येतं, कोणतंही खोदकाम करतं, कोणी काही करून चाललं जातं. ही आता आमची मेन लाईन ब्लॉक झालेली आहे. त्याच्यामुळे पावसाळ्यात एवढा प्रॉब्लेम झाला आहे की अर्ध्या तासाचा जरी पाऊस आला त्याच्यामुळे सगळ्या कॉलनीमध्ये पाण्याचा असा डोंगर साचून राहिला आहे आणि सगळ्यांच्या घरात पाणी चालले. लोक झोपलेले असताना त्यांच्या गाद्या ओल्या होऊन राहिलेल्या. याचं कोणाकडेच लक्ष नाही. आज याला 1 महिना झालेला आहे. या लाईनला येतात सगळेजण, येऊन पाहून जातात, हे जातात ते जातात, पण अजूनपर्यंत काम पूर्णवत झालं नाही. 1 महिन्यानंतर आता हे रेंगाळत आहे आणि प्रॉपर काम नाही होत आहे. गडर छोटे राहिले. जसं हे पिल्लर हे बनवलेलं आहे मधात, याचं मी त्यांना कितीदा म्हटलं की हे जे प्रॉपर एक केलं तर पूर्ण काम करा. त्याला सहा की अशा सोडून दिलेल्या आहे. त्याच्यामुळे हे बॅरिकेड लावले आहे, ते मुत्री घर बनलेलं आहे. हे कामवाले लेबर लोक येतात, तिथे मुतून जातात. मग आम्हाला राहण्यावाल्यांना त्रास होतो त्याचा. कचरा टाकून जातात, त्याच्यामुळे मच्छर, दुर्गंधी, बिमारीचं वातावरण, असं म्हणजे डेंग्यूचा त्रास किंवा मलेरिया ह्या पद्धतीचे बिमाऱ्या होण्याचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे जे काही काम करायचं आहे असं आम्ही सरकारला आणि जे ठेकेदारांना विनंती आहे की त्यांनी प्रॉपर लोकांच्या समस्या जाणून आणि लोकांची जी त्रास आहे ते लक्षात घेऊन ही कामं करावी. सगळ्याच गोष्टींचा त्रास आहे. इथे रोडचे कामं 3 वर्ष झालेत सतत या विभागामध्ये नुसते कामं सुरू आहेत. इथे गटर लाईनचे कामं व्यवस्थित झालेले नाही आहे. सर्व गोष्टी डबल करणं चालू आहे. एकदा काम करतात, पुन्हा फोडतात, पुन्हा कामं करतात, तेच कामं चालू आहे. 3 वर्ष झालेत सतत. माझं इथे हॉटेल आहे, आमचं राहणं पण इथेच आहे. हॉटेललाही खूप त्रास होत आहे. म्हणजे बिझनेसमध्येच ऍक्च्युली फटका बसत आहेत, कारण 3 वर्षापासून कामं नाही, धंद्यांना मार बसतो आणि ट्रॅफिक इथनं प्रॉब्लेम येतो. ट्रॅफिकचा नेहमीच जाम असतो, ट्रॅफिक खूप जास्त. आणि इथे एक हा इलेक्ट्रिसिटीचा पोल बनलेला आहे, त्याच्या खाली गटर लाईन आहे. तो पाणी जायसाठी म्हणजे जेव्हा पाऊस येतो, खूप प्रमाणात पाऊस येतो, त्याच्याच खाली पाणी जातं. तर तो कधी पडेल हे काहीच सांगता येत नाही. तर ह्या सर्व गोष्टींसाठी आमची रिक्वेस्ट आहे शासनाला की ह्या सर्व गोष्टींसाठी त्यांनी प्रयत्न करावे आणि आमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करावे. नाही, सिमेंट रस्त्यांमुळे उष्णता वाढते आमच्या भागात. म्हणजे अख्ख्या नागपुरात असा बऱ्याच वेळा पाऊस येतो आणि आमच्याच भागात पाऊस नाही असं वाटतं आम्हाला, की सगळीकडे म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम, इकडे पाणी निघून जात नाही, गटर लाईन्स चोक असतात, बरेच प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळे. तर ते पाणी जमिनीत जिरत नाही. सगळ्यात महत्वाचं हे आहे की सिमेंट रोडमुळे पाणी जमिनीत जिरत नाही आहे आणि त्याच्यामुळे बाकी सगळेच प्रॉब्लेम सुरू होऊन राहिलेले आहेत. म्हणजे मागच्या 2010 पासून सिमेंटीकरणचं काम नागपूरमध्ये सुरू झालेलं आहे आणि वेगवेगळ्या टप्प्यामध्ये नागपूरच्या वेगवेगळ्या भागाला यांनी कव्हर केलेलं आहे. आणि प्रत्येक वेळेला माझं वरच्या वरिष्ठांनाही म्हणणं आहे, अधिकाऱ्यांनाही म्हणणं आहे, नेत्यांनाही म्हणणं आहे आणि वैयक्तिक मी पर्सनली गडकरी साहेबांना पुढारी न्यूज चॅनलच्या माध्यमातून परत एकदा सांगू इच्छितो की इथे आपण सिमेंट रोड बनवतोय किंवा उड्डाणपूल बनवतोय, हे सगळ्या वरच्या गोष्टी झाल्या. एखाद्या शरीराला आपण वरून जेवढे किती लिपापोती केली, मेकअप केलं, पण शरीर जर आतून स्वस्थ नसेल तर तो लिपापोतीचा कसल्याही प्रकारचा फायदा होऊ शकत नाही. शरीर जे घाणेरडं आहे ते घाणेरडंच दिसणार आहे. आणि आपलं नागपूर शहर आज जवळजवळ 70-80 वर्ष जुनं आहे. म्हणजे ह्या ज्या आमच्या वस्त्या आहेत, म्हणजे फक्त महाल परिसर सोडला तर तो 200 वर्ष जुना परिसर आहे. पण नंतरचा जेवढा परिसर डेव्हलप झालेला आहे तो सगळा हा मागच्या 50-60-70 वर्षामध्ये डेव्हलप झालेला आहे. आणि आता सिवरेज सिस्टम आणि त्याच्यानंतर वेस्ट वॉटर सिस्टम हे कम्प्लिटली कोलॅप्स झालेलं आहे. म्हणजे जागोजागी पाईप फुटलेले आहे सिवरेजचे आणि वेस्ट वॉटरचे. तर मी मागे साहेबांना म्हटलं होतं की याकडे आपण आधी लक्ष द्यावं आणि त्याच्यानंतर मग सिमेंटीकरण आणि उड्डाणपुलाकडे लक्ष द्यावं. ते त्यांच्या परीने करतायत, डिझाईनमध्येही असतं. पण इथे कसं होतं की सिमेंट रोड बनवतात, त्याची जी लस असते, त्याचा जो रस असतो तो त्या पूर्णपणे त्या पाईपमध्ये गेलेला आहे आणि ते पाईप पूर्ण बुजलेले आहेत. त्याच्यानंतर सिमेंटचे जे रस्ते आहेत ते जुन्या रस्त्यांपेक्षा 1.5 फूट, कधी 2.25 फूट, म्हणजे कमीत कमी 10 इंचीच्या वर ते उंच झालेले आहेत. लोकांची घरं खाली गेलेली आहेत. आणि आता त्याच्यामुळे काय होतं की सिवरेज सिस्टम, वेस्ट वॉटर लाईन हे पूर्ण खराब आहे नागपूर सिस्टमचं. मागे आपण बघितलं होतं की ज्यावेळेला अंबाझरी तलाव फुटला होता त्यावेळेला पाणी कसल्याही पद्धतीने वेस्ट वॉटर लाईनमधनं किंवा सिवरेज लाईनमधनं वाहून न जाता लोकांच्या घरातून किंवा रस्त्यावरून व्हायला आणि जागोजागी पाणी झालं होतं. मागे पण मागच्या वर्षी 20 जुलैला जो पाऊस झाला होता त्याच्यातही तेच झालं होतं. मग एअरपोर्ट असो, बर्डी रेल्वे स्टेशन असो, मोरभवन असो, सगळ्या ठिकाणी पाणी होतं आणि काही ठिकाणी नावसुद्धा चालले होते. हे आपल्या नागपूरचं दुर्भाग्य असं मला म्हणायला पाहिजे.
कारण की या दुर्भाग्यामुळे आमचंही नशीब आता खराब होत चाललं आहे. आता मीच नंदन कॉलनीमध्ये राहतो. आईला म्हटलं की आता पावसाळ्याभर तू पुण्याला चाली जा, लहान भाऊ असतो तिथे. मी सगळ्या नातेवाईकांना सांगितलं की कोणी पावसाळ्याभर आमच्या घरी येऊ नका. आणि आम्ही मागच्या 10 वर्षापासून घराला सफेदीसुद्धा केलेली नाही, कारण की घरामध्ये पूर्ण पाणी घुसतं, जवळजवळ टोंगळाभर पाणी असतं. मला असं वाटतं की मागच्या काही दिवसापासून म्हणजे आधी सिमेंट रोड नसताना जे डांबरीकरण एका पावसाळ्यात उघडत होतं ते आज उघडत नाही आहे. आणि सिमेंटचा हा सगळा बेस असल्यामुळे खूप चांगलं आहे म्हणजे वाटतं. नाही फक्त म्हणजे आता असं आहे की काही विकासाचं काम येणार तो थांबणार आहे, काही तर अडचण थोडी जाणार आहे, पण नंतर ते डागडुगीवाला हा विषय संपून जातो आहे. अति छान आहे ना, कारण की सिमेंट रस्ते बनले तर त्यामुळे आम्हाला थोडंसं सवलत झाली, गाडी स्लिप नाही हो, त्यानंतर गाडीचे टायर घसत नाही आणि छान वाटते आम्हाला. कारण की नागपूर डेव्हलप होऊन राहिला. नितीन गडकरी साहेबांचं खूप हे आहे, आभार आहे आम्हाला, कारण की त्यांनी खूप छान छान रस्ते बनवले नागपूर शहरामध्ये. जे गटर होते, त्यानंतर गटर शोर लाईन होती, सगळं काही व्यवस्थित केलं त्यांनी, सगळं काही छान दिसतं आहे. त्यानंतर नागपूर शहराला पुरं पॉश केलं, ग्रीन सिटी आहे आपली नागपूर शहर. म्हणजे डांबर रोड राहत होते आधी, तर हर 6 महिन्यांनी 1 वर्षांनी हे रस्त्याचं काम चालू होतं, तर त्यानंतर हे डांबरीकरण करत होते. पण आता सिमेंट रस्ता झाला ते 6 महिने आम्हाला तकलीफ जाते. त्यानंतर तर मग एकदा बनला तर मग 30-40 वर्ष फायनल्स नाही पडत, कारण की ते डेव्हलपच एवढं चांगलं करते. आणि सिमेंट नितीन गडकरी साहेब एवढं चांगलं आणते नागपुरामध्ये डेव्हलपमेंट, त्याची हद नाही, छान छान करते. समोर चालून फायद्याच आहे, पण आता सर्वांना ते त्रास होऊन राहिलेला आहे. जसं ट्रॅफिक, गाडी लावा, गाडीचा एक पुन्हा सगळ्या परिसरामध्ये ट्रॅफिक आहे. इकडे जागे सगळ्याकडे रोड म्हणजे व्यवस्थित, म्हणजे की अगोदर तुम्ही अर्ध्या साईडने बनवा, अगोदर नंतर दुसऱ्या साईडने बनवा. एकाच म्हणजे सगळा एकाच वेळी तुम्ही कराल तर ते ट्रॅफिक तर होईलच ना. सगळ्या रस्त्यावर ट्रॅफिक आहे ना, गाडी लावायला जागा आहे नाही, काही नाही. जे प्लॅनिंग राहते, प्लॅनिंग करून केलं पाहिजे तर ते व्यवस्थित होईल. यांचं प्लॅनिंगच वेगळं आहे. आता समजा की हे रोड बनल्यानंतर 2-4 महिने झाले की नाही, की आणखी मग ते वाटलं की गटरचं काम पेंटिंग आहे, की आणखी ते उखडणं होईल. मग कोणी म्हणते की माझं गटर लाईन फोडलं, आणखी रोड फोडा, काही अर्थच नाही मग सिमेंट रोड बनवून. हे आहे ठीक आहे, पण अगोदर तुम्ही जे एक मेन काम आहे गटर लाईनचं तुम्ही ते करा ना. अगोदर तुम्ही रोड बनवून देता, मग ते गटर लाईनचं काम तसंच राहते. सुविधा तर मला वाटत नाही सुविधा होणार म्हणून, यासाठी दुविधाच आहे. कारण की डांबरचे जे रस्ते होते यापूर्वी ते तरी 1-2 वर्ष चालत होते चांगल्या पद्धतीने, पण यांचं आजची परिस्थिती अशी आहे, सिमेंटचे रोड बनल्यानंतर 6 महिन्यानंतर ते गिट्टी आणि सिमेंट बाजूला होत आहे. कारण की कुठे कुठे तर अशी परिस्थिती आहे, सिमेंट रोड बनल्यानंतर त्याच्यावर डांबरीकरणाचं काम सुरू आहे, कारण ते सिमेंट रस्ता बसला आहे खाली. तुम्ही बघू शकता, हा फक्त 6 महिने झाला आहे हे काम पूर्ण बसून गेला आहे. आणि सिमेंट रोडवर भेगा पडल्या मोठ्या, त्या भेगा पडल्यामुळे बाईक, 2 व्हीलरवाले चक्के त्याच्यावर घसरून पडत आहे खाली. वस्तीत तर सिमेंट रोडमुळं प्रत्येक घरी पाणी चाललं आहे आतमध्ये, आणि सिमेंट रोडमुळे विहिरीचं पाणी कमी होऊन गेलं आहे, तिथं गरमावट वातावरण तयार झालं आहे. त्याच्यामुळं असुविधा सिमेंट रोडच्यामुळं जास्त दिसतो. सिमेंटचे रस्ते बनवून राहिले बरोबर आहे, चांगलं आहे, पण टाईम लिमिटमध्ये कमीत कमी वेळात ते संपवलं पाहिजे सर्व. जे ट्रॅफिक सुरू व्हायला बरं होईल ते रस्ते चांगले आहेत. दुसरं एक या ठिकाणी एक मोठी गटर लाईन गेलेली आहे, त्यामध्ये ही जी गटर लाईन मोठी गेलेली आहे इकडे, त्याला त्यांनी ते रिंग जे लावायला पाहिजे अजिबात ते लावलेच नाही, असेच फक्त ठेवून दिलेले आहे. त्यामुळे आता सर्व त्या लोकांच्या विहिरी, रस्ते चांगले आहेत आणि कमीत कमी हा रस्ता तरी चांगला आहे आमचा. पण एका त्या सिस्टीममुळे काम करून नाही राहत. या ठिकाणी ते टेलिफोनची लाईन पुन्हा जायची आहे, एक वेळा खोदलं त्यांनी टेलिफोनवाल्यांनी, नंतर पुन्हा आलीच नाही. आता म्हणजे आता पुन्हा पक्क झालं, आता पुन्हा खोदतील पुन्हा आणखी पुन्हा डबल होते, पुन्हा टिबल होते, पुन्हा हेच चाललं सुरू. आणि मग ते बरोबर होत नाही काम पुन्हा आणखीन. मग ते आणि त्रास म्हणजे लोकांना किती म्हणजे आम्ही ते 8-10 दिवस घराच्या बाहेरच नाही निघू शकलो आम्ही, इतकं त्रास होतो आम्हाला. त्या इथून सर्व ते किचड पडला होता सर्व, इकडलं पाणी येतं, इकडले गटर सिस्टीम जी आहे ती बरोबर नाही आहे इकडे. ते हसनबागचं पाणी ते सर्व तिकडे जाम होते, सगळं सगळं घाण पाणी सर्वीकडे येतात. ते गटरी कोणी साफ करत नाही अजून. नागपूर शहरात केवळ मोठेच नाही तर वस्त्यांवस्त्यांमधील छोटे रस्तेही सिमेंटचे बांधण्यात आलेले आहेत. मात्र नियोजनाच्या अभावामुळे या सिमेंट रस्त्यांचा नाहक त्रास जो आहे तो नागपूरकरांना होत असल्याचं नागपूरकरांचं म्हणणं आहे.
या सिमेंट रस्ते बांधताना घरं खाली गेले आणि रस्ते उंच झाले, ज्यामुळे पावसाळ्यात अगदी तासाभराच्या पावसातही तडे साचत असल्याचं चित्र अलीकडच्या काळात दिसून येत आहे. त्याचबरोबर गटाराची समस्या असेल किंवा ड्रेनेज आणि वेस्ट वॉटरची समस्या असेल, त्यावर अगोदर प्रशासनाने तोडगा काढावा आणि त्यानंतरच सिमेंट रस्ते बांधावे अशी नागपूरकरांची इच्छा आहे. त्यामुळे प्रशासनाने सिमेंट रस्ते बांधताना योग्य नियोजन करणं हे देखील तेवढंच गरजेचं असल्याचं नागपूरकरांचं म्हणणं आहे. कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.